दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रिक्षा टॅक्सी चालकांना 1 वर्षांची मुदतवाढ दिल्यानं शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी आहे। उत्तर भारतीयांना दिलासा मग मराठी भाषेला दुजाभाव का असा सवाल विचारला जातोय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतला गेल्यानं सध्या शिवसेनेत नाराजी दिसते। आपण बघतोय मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे शिवसेनेतले नेते शिवसेनेतले मंत्री नाराज असल्याचं कळतंय। परिवहन मंत्र्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याचा कदाचित सल त्यांच्या मनात असू शकते। दरम्यान याच निर्णयावरून किशोरी पेडणेकरांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना डिवचलाय। मंत्र्यांच्या निर्णयाला कोणी विचारत नाही, त्यांच्या नाराजीला कोण विचारात घेणार असा टोला किशोरी पेडणेकरांनी लगावलाय। आमच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि आमच्या मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळालेल्या या परप्रांतीयांमध्ये एक सुदृढ बाळ जन्माला येऊ नाही शकत। एवढे वांझोटे आहेत की आता त्यांना 12 महिने दिले। परंतु प्रताप सरनाईक यांच्या अख्यातरित्या परिवहन खात्याने हा सगळा निर्णय घेतलेला होता। शिवसेनेच्या मंत्र्यांच्या निर्णयाला कुठेतरी मुख्यमंत्र्यांनी छेद देत ते त्यांचं त्यांनी बघावं। छेद देत आहेत, बिंदू देत आहेत, भोग पाडतायत, हे सगळं त्यांनी बघावं।